फक्त 30 मिनिटात आणि तयार होणार आहे पूर्ण जेवण. आज मी बनवणार आहे कढई पनीर, गरमागरम पोळ्या आणि वाफळता भात. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल पण घरच्यांना काहीतरी खास खाऊ घालायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. आपल्या घरात रोजचा प्रश्न एकच असतो, आज जेवताना काय बनवायचं? मलाही हा प्रश्न रोज पडतो. म्हणून आज मी ठरवलं की कमी वेळात, कमी मेहनतीत आणि सगळ्यांना आवडेल असं एक कंप्लीट लंच बनवायचा. तर हे काही क्लिप्स आहेत माझ्या आंघोळीला जाण्यापूर्वी, जिथे मी अंडे उकडायला ठेवले होते. कारण मला कढई पनीरसोबत अंडा कढई पण करायची होती. आणि इकडे मी मग आधीच पनीरसाठी जो मला मसाला लागणार होता, कांदा, टमॅटो, हे सगळं मी आंघोळीच्या आधीच भाजून ठेवलं होतं. एकीकडे मी आधी कुकर लावला, कारण टाईम मॅनेजमेंट पण खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्या स्वयंपाकघरात. तर मी विचार केला आधी कुकर लावते आणि कणिक पण फूड प्रोसेसरमध्ये टाकून मळून घेते. काही अप्लायन्सेसचा आपल्याला खरंच किती उपयोग होतो ना, जसं फूड प्रोसेसर झालं, डिशवॉशर झालं, जे आपली वेळ पण वाचवतात आणि मेहनत पण वाचवतात. तर इथे बघा मी अशी पटकन कणिक मळायला ठेवली आणि त्याच्यानंतर कढई गॅसवर ठेवली कढई पनीर करण्यासाठी. आता जे आपण पॅनमध्ये जे कांदा, टमॅटो वगैरे भाजून घेतला होता कमी तेलात, तो मी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट काढली होती. तर मी काय भाजलं होतं तुम्हाला विस्तरित सांगते. त्याच्यात मी टाकलं होता कांदा, टमॅटो, त्याच्यानंतर लसूण आणि काजूमुळे ना एक मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, त्याच्यासोबतच थोडंसं बटर टाकलं, जिरं टाकलं. बटर आणि तेल गरम झाल्यानंतर आणि ही जी पेस्ट आपण तयार केली होती कांदा, टमॅटो आणि काजू आणि लसणाची, ती मी पेस्ट टाकली. आता ती पेस्ट ना आपल्याला या तेलामध्ये तोपर्यंत फ्राय करायची जोपर्यंत कांद्याचा आणि लसणाचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत, आणि त्याचा असा थोडासा गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत. एकदा ती फ्राय झाली की त्याच्यात आपण आपले बेसिक मसाले टाकूया, जसं हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, आणि परत एकदा छान असं तेल सुटेपर्यंत आपण वाफवून घेऊया. त्याच्यानंतर जी मी लाल शिमला मिर्च, हिरवी शिमला मिर्च आणि पिवळी शिमला मिर्च चिरली होती ना, मी त्याच्यानंतर ती टाकली. पण त्याच्या आधी बघा इथे बोलता बोलता माझा मसाला भाजला गेला होता. तर मसाला तेल सुटेपर्यंत मी विचार केला की मी ओट्यावर जे काही मी बरण्या काढल्या आहेत ते आवरून घेऊ, म्हणजे ओटा तितकाच रिकामा राहतो पुढच्या कामासाठी. तर असं सगळं मल्टीटास्किंग काम मला असं वाटते प्रत्येकच जण करत असणार आहे किचनमध्ये, कारण त्याच्याशिवाय किचनचं काम संपणं अशक्य असतं. तर एका साईडला जोपर्यंत माझा मसाला भाजल्या चालला आहे, मी पोळ्यांची पण तयारी करून घेतली. पोळपाट काढलं, खाली नॅपकिन टाकला, लाटणं, चिमटा हे सगळं काढून घेतलं. आणि हे सगळं काढस्तोवर आणि तुमच्याशी बोलेपर्यंत माझं छान मसाला असा भाजल्या गेला होता. आता एकीकडे मी विचार केला जे काही मला लागतं सामान आहे, मला ना फ्रेश क्रीम नव्हतं मला लक्षात आलं फ्रीजमध्ये. तर मी जी साय काढून ठेवते ना तूप काढायला, ते साईचं मी फ्रेश क्रीम तयार केलं. मला ते ना आपल्या कढई पनीरमध्ये घालायचं होतं. तर मी ही जी साय असते ना, थोडीशी साय अशी छान फेटून घेतली ना की त्याचं छान असं फ्रेश क्रीम तयार होतं. प्रत्येकच गोष्ट ना बाहेरूनच आणायला पाहिजे असं नसतं. तर हे बघा मी एकसारखं ना छान शिमला मिर्च, लाल, पिवळी आणि हिरवी आणि कांदा असं छान चिरून घेतलं होतं. छोटे छोटे पनीरचे क्यूब्स केले आणि ते छान आपण जे मसाला भाजला होता ना त्याच्यात मी छान असे टाकले. तुम्ही बघू शकता क्लोज ह्याच्यात की असे छान ते टाकले. आणि त्याच्यात मग जे मिक्सर पॉट होतं ना त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून त्याच्यात कन्सिस्टन्सी त्याची इक्वल केली. आणि हो, मी त्याच्यासोबत आहे ना थोडीशी कस्तुरी मेथी पण घातली आणि वरून हे जे आपण घरी फ्रेश क्रीम तयार केलं होतं ना ते टाकलं. म्हणजे इतकं सुंदर कढई पनीर तयार झालं होतं ना. आणि ही रेसिपी अगदी परफेक्ट टिफिन बॉक्ससाठी, म्हणजे तुम्ही ऑफिस गोईंग असाल किंवा तुमच्या मुलांना स्कूलमध्ये द्यायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. कारण थोडीशी तयारी आदल्या दिवशी करून ठेवली ना आपण, जसं भाज्या चिरून ठेवल्या, वाटण तयार करून ठेवलं, तर अगदी 10 मिनटाच्यापेक्षाही कमी मिनटात बनणारी ही रेसिपी आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही कढई पनीरची रेसिपी कशी वाटली.
आणि आता तुमच्याशी बोलता बोलता मी पोळ्या पण केल्या आणि एकीकडे माझा कुकर पण थंड झाला होता. तुम्हाला माहिती आहे का, मला स्वयंपाकात सगळ्यात जास्त आनंद कशात मिळतो माहिती आहे? जेव्हा घरचे पहिला घास खाऊन म्हणतात आजचं जेवण खूप छान झालं. तो एक छोटासा कॉम्प्लिमेंट सगळी मेहनत विसरायला लावतो. चला तर मग गरमागरम पोळी, क्रीमी कढई पनीर आणि मऊ भात आजचं लंच सर्व करायला तयार आहे. तुमच्याकडेही अशी एखादी 30 मिनिटांची लंच रेसिपी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हं. तुमची रेसिपी कदाचित माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बनवेन. अशाच सोप्या, झटपट आणि घरगुती रेसिपीजसाठी व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबात शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. सी यू सून. बाय.